सोलो ट्रिप मी पहिल्यांदाच केली, पण मला इतकी मजा आली की आणि इतकं खतरनाक एक्सपिरियन्स होता की मी सिरियलमधनं 10 दिवस की मला आता झालं की इनफ, आता मला एक 10 दिवस सुट्टी द्या. मी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर मला असं झालं की आता आपण बसलोय, आता आपण फ्लाय करतोय, आता काही मागे फिरणं नाही, आता जे आहे ते फेस करूया, बघूया काय होईल ते होईल. पण काय एक्सपिरियन्स होता तो. म्हणजे तिकडे मला असे आपण रेग्युलर मी एका योगा स्कूलमध्ये राहिलेले आणि ऋषिकेशमध्ये गेलेले. तर तिकडे एक फॉरेनर भेटला जो कुठल्या देशाचा तो मला आठवत नाही. तो तिकडे वेटर म्हणून काम करतो आणि मग दर 3 महिन्यांनी तो भारतात येतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. सो तो इकडे आलेला आणि तो योगा शिकत होता वगैरे. त्यांनी मला एक जागा सांगितली की ही रेग्युलर टुरिस्ट स्पेस नाही आहे, सो तू वशिष्ठ केव्ह म्हणून अशी एक जागा आहे, तू जा तिकडे म्हणून वगैरे असं. आणि मग मी अक्षरशः लोकल ट्रान्सपोर्ट पकडून बसमध्ये हात दाखवून वगैरे असं सगळं करत गेली. आणि ते तिकडे पोचल्यानंतर मला इतकं, आणि त्यांनी कुठेतरी मध्येच रस्त्यात मला उतरवलं की उतरो अभी इधर जाना है आपको. आणि मग मी ते शोधत गेली. तर ते अशी खालती जंगलात उतरून खालती ती गुफा होती. तर त्या गुहेत आतमध्ये मेडिटेशन केलेलं आणि तिकडे एक शिवलिंग होतं. सो मी छान पायाबिया पडली. आणि बेस्ट पार्ट वॉज की म्हटलं आता काय करायचं, बाहेर आल्यावर बघितलं तर थोडी पुढे गेली आणि गंगा अशी वाहते समोर. म्हटलं बापरे, मला हे स्वप्न होतं माझं की असं गंगा किनारी बसावं, आजूबाजूला काही नाही, कोणी नाही. आणि असे म्हणजे माणसं भेटत गेली आणि ते तुम्हाला गाईड करत गेली. आणि मग तिकडनं परत येताना मला काही माहीत नाही आता कसं काय, तर परत मग लिफ्ट मागितली कोणीतरी. तर इतकं भीती असते की काहीतरी आहे, तुमचा एक गायडिंग फोर्स असतो तुमच्याबरोबर जो तुम्हाला सांगतो की हे करा किंवा हे नका करू.